दोन्ही बाजूनी दगड आहेत आणि ओके 6 वाजलेत. आंघोळ वगैरे झाली तयारी. आता आज चूचू टानाला जायचं आहे, कूकची टानाला. तर 7:30ची पॅकअप आहे. मला काय रात्री झोप नाही लागली चांगली. बहुतेक भूक लागली होती बऱ्यापैकी. पण आणि आता संध्याकाळी जाऊन विचारलं त्याला, म्हणजे रिसेप्शनला मला टावेल होता, टावेल संपले होते. तर ते म्हणे सकाळचं खायला काय आहेच नाही, म्हणजे हॉटेल बंद असतात म्हणे. तर जवळपास काय आणले तेच खा लागणार. आणि बस पुढचं तर अजून नाही माहिती मला. भूक लागली आहे चांगली. इथे लाईक माझं एक चुकलं की मी एक टाईम खायचो, संध्याकाळी मग असं वाटायचं की ते फ्रूट्स वगैरे खाऊन पोट भरेल. पण काल थोडं कमजोरसारखं पण वाटलं होतं, थोडा थकवा जाणवला होता. तेच मग आता लवकर आवरतो आणि बघतो खायला अजून कुठे मिळेल तरी काय. ओके, आता मी सकाळचा प्रवास सुरू केला आहे चूची टानाला जाण्यासाठी. तर गाडी आणली आहे ही आम्हाला घेऊन जाईल तिथे. आणि आता 7:30 वाजतात आणि 8च्या दरम्यान कुठेतरी सुरू. आता बाहेर जी दिसते ही नदी आहे, ही कालची तीच नदी जिकडे आपण काल फटाके भाजी पाहिली होती. रस्ते रात्री साफ करून टाकले, तेवढं चांगलं आहे. आणि हा तो चौक आपण काल थोडा वेळ थांबलो होतो आणि शेअरिंग केला. आम्ही आता गाडीत बसलो होतो. तर गाईडने आम्हाला थोडी माहिती दिली. पूर्ण हा मॅप आहे, याच्यामध्ये हा जो लाल पार्ट आहे हा व्हिएतनामीज गोरिल्लांचा आहे. हा जो खालचा पार्ट आहे ॲक्च्युली हा पूर्ण मॅप गुची आहे. ओके, आता यामध्ये हा जो खालचा पार्ट आहे हा अमेरिकनने कंट्रोल केला होता. आणि हे जे ब्ल्यू पार्ट आहेत हे US मिलिटरी सोल्जर्सचे जागा आहेत. आणि हा व्हिएतनामीजवाल्यांचा. हे जे काळे काळे लाईन दिसत आहेत हे टनल्स आहेत. आणि ही नदी आहे ब्ल्यू कलरची, ज्याच्यातून हे लोक पाणी वगैरे आतमध्ये घ्यायचे किंवा वापर करायचे. आणि जो पण येल्लो होता हा सिटीजन वगैरे राहायचे. आणि हा जो पिंक भाग दिसतोय हा गोल गोल, इथे त्यांच्या मारामाऱ्या व्हायच्या. जेव्हा पण असं मारामाऱ्या झाला का त्यांना धोका वाटला तर मग टनेल थ्रू आतमध्ये निघून जायचे. इथे बऱ्यापैकी हल्ला झाला होता असा की विमाना थ्रू इकडे हे लोक त्यांच्यावर ॲसिड वगैरे टाकायचे, टॉक्सिक केमिकल टाकायचे जंगलावर जेव्हा टाकायचे त्यामुळे लोकच मरायचे. लोक जंगलही मरायचे आणि लोक मारायचे. कारण हे होतं की त्यांना टनल शोधायचे होते. सो 1966च्या दरम्यान त्यांना कळलं की टनल्स वगैरे आहेत. तर मग शोधणार कसे, तर मग ते लोक विमानाने यांच्यावरती जायचे आणि मग केमिकल सोडायचे. आणि हां, तर आता आपण सायगाव किंवा हो ची मिन्ह या सिटीमध्ये इथून असं निघणार आणि इथे जाणार आहोत कुची टनलच्या इथे. आणि हा पूर्ण जो प्रदेश आहे, जे टनलचा रेंज आहे तो 200 किलोमीटर जवळपास. आणि हां, याच्यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे यांचे 3 लेवलमध्ये डिवाईड केलेत. एक वरती जे मीटिंग, किचन, स्टोअर वगैरे ठेवण्याचा, त्याच्या खालची अजून जे तिकडे लोक बॉम्ब शेल्टर म्हणून किंवा इथं राहायचे. आणि त्याच्या खाली अजून जिथे पाणी घ्यायचं किंवा याच्या आतमधून निघायचं. याची साईज किंवा वेट अराउंड 45 सेंटीमीटर होती. आणि त्याच्यातून फक्त ही लोकच जाऊ शकायची, कारण ही बारीक होते, बारीक चिरीक असायची, खाण्यापिण्यात जास्त नव्हती सोय. आणि US वाले जड असायचे, त्यांचे वेपन्सही विमानं किंवा रंगगाडी, ट्रक वगैरे वापरायचे. त्यामुळं खाली जायला त्यांना अवघड जायचं. आणि मग यांना फायदा झाला की बाबा लपून जाण्यासाठी. कधी कधी पाण्यातून इकडून असेल लपून जायचे. आता हां, एक म्हणजे ही पहिली होती 1 ते 3 मीटर, दुसरी लेवल 3 ते 6 आणि खालची 6 ते 10 मीटरपर्यंत खोल होती. आणि हा असं त्यांचा पूर्ण हे लोकांनी बनवून ठेवले होते. सुरुवात त्यांची असं झालं की लोक हेवी आर्टिलरी वापरायचे, जे यांच्याकडे कधीच मॉडर्न नव्हते. आणि ही जी माणसं होती ही सारी वर्कर असायची किंवा शेतकरी म्हणा किंवा स्टुडंट म्हणा, ज्याने चालू केलं. बऱ्यापैकी सुरू झालं. तर हा झाला पूर्ण मॅपचा. आता वरती जो दिसतो हा कंबोडिया, हा गोची पूर्ण जो आता हो ची मिन्ह डिस्ट्रिक्टचा भाग आहे. आणि ओके, एवढं तर क्लिअर आहे. आता
अगेन व्हिएतनामीजवाल्यांचं, US वाल्यांचं पेंग कॉन्फ्लिक्ट पार्ट. हे काळेवाले टनल्स आहेत आणि इथेच पूर्ण लोकांनी वास्तव केलं होतं. चांगलं आहे. आय होप मी जवळपास बरंच कवर केलं आहे. हा एक भाग आणि आहे का. थँक्यू. तर सोशल मीडियाचं विचारलं तर हे लोक फेसबुक, नंतर यूट्यूब आणि त्यानंतर टिकटॉक इकडं हे जास्त वापरतात. आणि त्यानंतर कम्युनिकेशनसाठी म्हणून यालो म्हणून एक काहीतरी ॲप आहे, जे ऑफिशियल्स पण वापर करतात, म्हणजे ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी. किंवा फेसबुक, तर ही माहिती सांगितली त्याने. बाकी तर इंस्टाग्राम कमी म्हणतात त्यांचा एवढा वापर. हे आपण आता हो ची मिन्ह मेन शहराच्या बाहेर लागलो होतो. असं काहीतरी दिसतंय. इथं सेपरेट रोड आहेत, म्हणजे काहीतरी दिसतात कार जातात आणि तो मागचा दुसरा जो पार्ट आहे कारण बाईक्स किंवा छोट्या कार जातात सेपरेट करून ठेवतात. एक मोठा रस्ता आहे. ओके, तर आता आम्ही शॉपमध्ये आलोत. इथं जसं सांगितलं हे 3 प्रकारच्या याने बनवतात, प्रकारे हे चित्र बनवतात. एक पेंटिंग करून, दुसरं अंड्याचे शेल आणि तिसरं म्हणजे सीचे शेल्स. त्याला पूर्ण 1 महिनाभर लागतो आणि 22 वेळा घासून. नंतर म्हणतात जे पण तुम्ही विकत घेसाल त्याचे 50% लोक हँडिकॅप लोकांना देतील आणि 50% गव्हर्नमेंट होतं की तसं. तर घेऊ शकता, तर घ्यावं. बऱ्यापैकी मेहनत आहे इकडे. चला. ओके, तर हे जे दिसतं खाली एजंट ऑरेंज. ओके, तो एजंट ऑरेंज इकडे जे लिहिलं होतं तो ॲक्च्युली टॉक्सिक केमिकल आहे जे अमेरिकन्स जंगलांवर टाकायचे. आणि तो एवढा घातक होता की जंगलच नाही मारायचे, पण माणसांना पण त्रास व्हायचा. त्या माणसांना त्रास होऊन ते काही हँडिकॅप झालेत, काहींना कॅन्सर झाला, काहींचे म्हणजे लहान पोरं बऱ्यापैकी ॲबनॉर्मॅलिटी झाल्या होत्या त्यांच्या. तर मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून मग गव्हर्नमेंटने 1976 पासून हे सुरू केलं हँडीक्राफ्ट काम करायला, ज्याच्यामुळे त्यांना काही ना काहीतरी काम मिळावं. तर तसं सुरुवात झालं आहे हे. बरं आहे दाखवण्यासाठी, म्हणजे नवीन म्हणून. आणि हा एक खांग. हाय. मग आमचं हे आहे गाईड आहे, मदत करतोय बरीच. चला. चला भाऊ, तर आपण पोचले चुचीला. या गाडीने आम्ही आलो आणि इथं आहे हेलिकॉप्टर. हे हेलिकॉप्टर ते लोक वापरायचे पेट्रोलिंगसाठी. कॅन यू गेट इनसाइड? चला आता हेलिकॉप्टरमध्ये बसायला. आयुष्यात पहिल्यांदा हेलिकॉप्टरच्या आतमध्ये बसलोय राव. गॉड नोज काय तर, पण सही आहे. आत्तापर्यंत हेलिकॉप्टरमध्ये बसलो नव्हतो, पण आज या मडक्या तोडक्या भंगार हेलिकॉप्टरमध्ये जर बसायला भेटलं चांगलं वाटतंय मला. I will enjoy this. So, हे ब्रिगेड कॅरिंग ट्रूप्स, याच्यामध्ये ट्रूप बसवा आणि मग त्यांना पळवा हळूहळू. हे पण आहे, दोन्ही सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. वा, फक्त लोखंड उरलं इकडे. ब्रिगेड कॅरिंग ट्रूप्स. अरे मा, हे दिसतंय इथे लिटरली असा बॉम्बशेल लागला असेल जोरात आणि धाडकन खड्डा पडला असेल. मे बी बुलेटचे गन, भेंडी गनचे मार्क्स. वा 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 वा, खतरनाक आहे. आणि हा आहे टँक.
ज्याच्यावर शेल आहे. हो हो हो. भाई एकच नंबर. हा आहे M48 पॅटर्न टँक. 1950ला बनवलेला. हे इतका मोठा आहे. Let's go inside tank. तो भाई हे आहे टँकच्या आतमधलं जे बऱ्यापैकी गंजलं. इथून सर्व टाकतात तर हा टँक आहे राव. चला ओके सही आहे. चला इकडे मिलिटरी ट्रान्सपोर्टसाठी एअरक्राफ्ट कॅरियर. हात लावा हात लावा. ह्या लोकांना बघ फुलाचं भलतंच वेळ आहे. फुल सजावट करून ठेवली आहे. ओके नॉट शुअर क्लिअर दिसतील पण ह्या सगळ्या गन्स वापरण्यात आल्या होत्या. ही स्पेसिफिकली मशीन गन आहे आणि त्याच्याच बाजूला ही M16 आहे. ही मी CS खेळताना भरपूर वापरली आहे. हा क्लिअर नाही दिसत आहे राव. अगेन या भरपूर साऱ्या गन्स आहेत. हे याच्यातली आहे M45. अगेन नॉट क्लिअर. हे फाईन. ट्रान्झिस्टर गन्स वगैरे. इथे खाली या सर्व मशीन गन आहेत आणि हे व्हिएतनामीज गन आहेत जे ते स्वतः बनवलं होतं. हे सोल्जरचे सिक्रेट ठेवण्याचे डॉक्युमेंटचं बॅग. गॅस आपण आधी गॅस लाईट वापरायचो होतोच जुन्या गाडी मी घरी वापरला आहे. तर पाणी काढायचं आणि हे त्यांचं पॉट. चला ओके हे मस्त दाखवलं. असं ते ट्रॅव्हल करायचं. हे विमानाचे फोटो. Having people, they call this area is the land of the bomb. The bomb area. Because Turkey district. हिस्ट्री अशी आहे की लिटरली ज्यांनी एवढा जापानमध्ये वापरले नाही त्याच्यापेक्षा जास्त बॉम्ब्स त्यांनी व्हिएतनाममध्ये वापरले होते. 59 टन जसं त्यांचा नंबर आहे. आणि जागोजागी ॲक्च्युली होचिमिनमध्ये भरपूर तुम्हाला असे शेल्स वगैरे मिळतील. तेच बघतोय. चला सध्या आपण ह्या होचिमिन किंवा एरियाच्या जंगलामध्ये आहोत. तर लोक एजंट ऑरेंज म्हणजे जो टॉक्सिक सबस्टन्स होता तो किंवा हल्ल्यांपासून त्यांची हिस्टनरी खूप खतरनाक होती त्यासाठी म्हणून या जंगलात जाऊन बंकर होऊन राहायला लागले होते. हे जंगल ओके. मागचा जो हे दिसतं दगड तो ॲक्च्युली वर्टिकल होल आहेत. त्याच्यामधून हवेचं वातावरण हो त्याचं सोय करून ठेवली होती. आणि मग अमेरिकन शोधायला सुरुवात केली होती. तर मग त्यांनी लोकांना कळू नये त्यांनी मग काहीतरी 5000 ट्रेन डॉग वापरलेत. आणि मग त्यांना फुलवण्यासाठी या लोकांनी कधी मिरची पावडर टाकली किंवा मग कधी वॉट से अमेरिकन सोल्जरचे काय म्हणतात कपडे ठेवले. हे एक अजून एक उदाहरण आहे खालचं. त्याच्यामध्ये जो छोटा होल दिसतोय तो आहे आणि तो ते लोक वापरायचे हवा येणं करण्यासाठी. त्याला टर्माइट म्हणतात ती लोक. ओके इथे तुम्ही बघू शकतात की सोल्जरचे युनिफॉर्म आहेत. ग्रीन
की जंगलामध्ये मिसळून जाण्यासाठी, आणि काळे हे रात्री मिसळण्यासाठी. आणि बाया घालायचे कारण ते दिवसा काम करायचे, माहिती गोळा करायचे, आणि मग रात्रीचं शेअर करायचं. मग त्यासाठी मग लपण्यासाठी काळा. वरती जो टोपा पाहू शकता तर तिकडे 2 कलर आहेत, लाल आणि हिरवा. तर त्या काळी आहे ना सोल्जर 2 प्रकारामध्ये डिवाईड झाले होते, नॉर्थ आणि साऊथमध्ये. तर मग ते डे सिग्निफाय करण्यासाठी आहे. आणि हा जो टॉवेल दिसतो हा त्यांचा नॅचरल असं म्हणतात ना, आपला दुपट्टा असतो किंवा पाणी का आपल्या गावाकडे गुड्या वापरतात, तसा हा त्यांचा तिकडचा दुपट्टा आहे, ते नॉर्मली वापरायचे. बाकी त्यांचे इन्स्ट्रुमेंट या वॉरमध्ये जे मला आता गाईडने सांगितलं 1954मध्ये डिवाईड झाले होते, एक नॉर्थ आणि साऊथमध्ये. साऊथमध्ये बऱ्यापैकी मारामारी झाली. नॉर्थवाले साऊथवाल्यांना ॲम्युनिशन फूड वगैरे सगळं प्रोव्हाइड करायचे, आणि मग इकडं साऊथला फाईट व्हायची. शेवटी त्यांना ते जिंकू नाही शकत होते, तर म्हणून मग US ने गिवअप करून टाकलं. कारण त्यांनी काहीतरी बराच, मला नंबर नाही आकडे, पण भरपूर $1 मिलियन टाकले होते, पण त्याचा काहीच फायदा नाही झाला. तर हां, आता बघूया, मे बी आता आम्ही टनलमध्ये जाऊ. ओके, इकडे हा जो खड्डा दिसतो आहे आणि त्या पलीकडे हा बॉम्ब पडल्यामुळे झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मे बी असं वाटतं इकडं ते टनल दाखवत आहेत. टनलची एंट्री सजवून ठेवलं आहे. इथून जाऊन तिथे सरळ येऊ शकतो. सो दिस इज हाव. म्हणून आपल्याला बाहेर जायचं, आतमध्ये जायचं आहे. ओके, याने लाईट लावून ठेवले तिथे, टेन्शन नाही. This is the water well. ओके, पाण्याची गुहा. नाईस. This is the water well. Around 16 meter deep. 16. ओके, आता इथून बाहेर जायचं आहे. Alright. Stay there. एक्झिट. 1, 2, 3. Okay, next. Okay, next. एक्झिट. ओके, आता टनलमध्ये जाऊन आलो. हां, याच्यापेक्षा बारकी गुहा मी गडगडा किल्ल्यात केली होती, पण चांगला. ह्याचा अनुभव असा की आळी तिडवी आहे, मध्ये एक गुहा पाहिली जी 16 मीटर खोल आहे, आणि हां थोडे आजूबाजूला आहे साईड, मस्त होतं. ओके, हा एक होल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये बसता येतं आणि मग कवर करून घेता येतं. आणि त्या पलीकडे जो होल दिसत आहे तो अजून एक बंकर आहे ज्याच्यामध्ये गन असायची आणि ते अटॅक करायचे. आणि इथे कोणी जर थकलं वगैरे तर कव्हर करा आणि आतमध्ये जा. Under the door. Okay. Okay, hold up. Inside we have the tunnel. Yeah, You can go this way and you move out another way. You want to try? Yeah, I will. Okay, let's do it. We are waiting for you, right? Okay, let's see. Okay, let's do it. ओके, चला आता आतमध्ये अजून जाऊया. नाईस बाय. सो ही अजून बाजू इकडे चालली आहे आणि बाजू इकडे. That's original tunnel. Yeah, original tunnels. They suffer a lot. हे खरे ओरिजिनल टनल्स आहेत. ओके, आता जी मागची बंकरमध्ये मी जाऊन आलो तो 1 मीटर खोल होता, जास्त नाही, म्हणजे फर्स्ट लेवलचा. त्याच्या खाली अजून बंकर असतात. आता जो मागे अजून व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये मेडिकलवाले होता, मेडिकलचं काम करतात आणि प्रत्येकजण कुठं ना कुठेतरी कनेक्टेड असतो. म्हणजे कुठला मीटिंगला जातो, कुठला मेडिकल असिस्टंटसाठी किंवा कसं आहे ना काहीतरी जात असतो. आणि खरा जो होल असतो ॲक्च्युली यांनी फार सजून ठेवलं आहे, पण ॲक्च्युली पूर्ण माती असायची. आणि हो,
त्याच्यातून जायचे. आता पोचलो मी अजून एक बंकर. आता आपण चाललोय मीटिंग बंकरच्या इकडे. दोन्ही बाजून दगड आहेत आणि ओके हा थोडा डीप वाटतंय. आणि आपण आलोय हो हो मीटिंग बंकरच्या इकडे. ते मॅप दिसतोय, माणसं दिसतात. सो हा मॅप होता आणि हे जे दिसतात मोठे मोठे चौकोनी हे प्रिझन आहे त्यांना ठेवण्यासाठी. हा व्हिएतनामीज फ्लॅग आहे आणि तो दुसरा आधीचा. त्याच्यामध्ये सॉन हॅमर म्हणजे ते कामगार लोक त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी. इथं बोलताना इशारे वापरायचे कारण आवाज जाऊ नये म्हणून. आणि इकडून 30 मीटरचा आहे आणि इथून आपलं नॉर्मल एस्केप मारायचं आहे. बाहेर आलो आपण. ओके 2 गोष्टी. तर खाली जे होते मीटिंग रूम्स त्याच्यामध्ये 2 गोष्टी पडल्या त्याच्या. एक म्हणजे तुमच्या पावलांचे ठसे आणि दुसरं म्हणजे तुमचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून हाताच्या इशाऱ्याने बोलण्यात जायचं असं. आणि हां आणि प्रिझन पण होते म्हणजे तिकडे त्यांनी मॅपवर मी शेअर केलेच आहेत. आणि आता चाललं आहे. आता हे जे किचन आहे इथं आपलं लाकडं वगैरे चाळायचं आणि तिकडे जेवायचं होतं. तर धूर कळू नये म्हणून लोक त्यातून एक भोग काढून या नळी धरून बाहेर पाडू द्यायचे आणि त्याचं धागाधुरा लागू नये म्हणून त्याला अजून कवर करून टाकायचं आहे. आता जर तुम्ही स्वयंपाक करणार तर धूर तर उडणार. धूर आला तर मग ते लोक अटॅक करणार. तर मग ही लोक सकाळी 4-5 तास उठून स्वयंपाक करायचे. आणि कारण इकडं ओल जास्त असायची तर मग ते जो धूक असायचं ते दाबला जायचं आणि टेन्शन नाही मग पकडलं जाणार जायचं अमेरिकाच्या अडकांपासून. ओके इथं पाण्याचं हात धुवायला यामुळे दिलं खायला सारखं लागतंय. आणि हे शेंगदाण्याची चटणी. अच्छा आम्ही जे खातोय ते हे आहे. आता हे जे टायर असायचे ज्याच्यातून हे लोक असे चपला बनवायचे आणि हे चपला लिटरली 30-30 वर्ष टिकायचे. आता ही जी चप्पल आहे हे असे बनवतात खरी आणि हे लोक उलटे घालायचे. सो बेसिकली आता ही जी चप्पल आहे आपल्याला सारखी वाटत असेल पण हे असे उलटे घालायचे कारण ते चकवायला की बाबा आमचे पावलं अशी नाही उलटी चाललेत. आणि इथं त्यांचे टेलर कपडा बनवण्यासाठी. चला बेसिकली असल्या ठिकाणी हे लोक बॉम्ब जे पडले नाही फुटले नाहीत ते घेऊन यायचे आणि कामच चालू केलं इकडे तर. आणि मग त्यांच्यातून माइंड क्राफ्ट बनवायचे म्हणजे बेसिकली पाय ठेवल्यावर ते फुटतात ह्या गोष्टी. चालू आहे काम. सीसॉ ट्रॅप अंगात घुसायचा आणि मग निघायचंच नाही. ओके फिश ट्रॅप. एकदा का पाय घुसला बाहेर काढता येणार माशीच्या काटासारखा. आर्मपेटला फोकस करण्यासाठी आतमध्ये पडतो आणि नंतर हातात घुसतो डायरेक्ट. हा एक विडो ट्रॅप काय माहिती खाली काय. सर्क्युलर रोलिंग ट्रॅप गोल गोल फिरून आतमध्ये घुसवणारा. ओके हा डोरच्या मागे ठेवायचे. जर कोणी लात मारली तर हा वापस समोरून मागे अंगात घुसायचा आणि लागायचा. ओके हा झाडावर लटकवायचे. एखादा पाय ठेवला की वरतून धाडकन खाली. हा माइनक्राफ्टचं एक्झाम्पल पाय ठेवल्यावर फुटणारा. हे अजून 1-2 ग्रेनेड सारखे सही आहे. ओके आता जे भोंगे मी वाजवणार आहे
हे म्हशीच्या शिंगापासून बनवले आहेत. आणि हा अजून एक आहे. वा, लय खराब झालेला आहे पण मस्त आहे खरी. तर आपण आता शूटिंगसाठी जाणार आहोत. या बऱ्याच प्रकारच्या आहेत. आता बहुतेक बुकिंग करायची. आता आम्ही शूटिंग करण्यासाठी आलो आहे. मी AK-47 आणि काहीतरी 3000 रुपये भरले. जाऊया. दिसायला थोडं साधं गाव असलं तरी इथं सिग्नल पाडतात लोक. लिटरली बाईकवाले समोर नाही जाते एवढं रिकामं असून. जसं मी सांगितलं होतं, आता इथे रब्बरची शेती पण बऱ्यापैकी होते. हे सगळं नुसतं रब्बरची झाडं आहेत. आणि ह्याच नाही, दुसऱ्या बाजूला पण रब्बरच लावलेलं आहे इकडं. तर घरं छोटी तुमदार आहेत आणि समोर एक ना एक तरी झाडाचं फुल असणारच असणार आहे. मी ज्या रस्त्याने आता येतोय हा काइंड ऑफ रिमोट आहे. असा नाही की मेन रस्ता आहे. तरी घरं, इथे लोक फार साफ दिसत आहे आणि क्लीन आहे बऱ्यापैकी. चांगलं लागतं. मी आधी बाहेरचं कवच खाणार होतो लाल कलरचा. नंतर सांगणार होतं की फोडण्याचा जो पिवळा भाग आहे ना तो खायचा असतो. थोडं गोड लागतं. कोरे मिटला तो म्हणे पिवळा भाग खायचा असतो. सॉरी, त्याला पॅशन फ्रूट म्हणतात. तर आता मी ते मेंढर सायगावचे होतं हॉटेल ते मी सोडलं हॉस्टेल आणि आता दुसऱ्या हॉस्टेलकडे चाललो आहे. थकलो होतो, थोडा वेळ आराम केला. एक आठ फळं खाल्ले आणि आता तर कॉमन प्रोजेक्ट म्हणून आहे तिथं चाललो आहे. बाईक केली, काहीतरी 143 रुपये लागले आणि 2.5 किलोमीटर आहे. ऑलरेडी थकलं, मला काय चालत जायचं नाही, बरोबर मागे लागलं नाही, त्यामुळं करून टाकलं. हा रात्री काय कार्यक्रम होता आणि वेडिंग असणार नाही. मी खरंच वॉकिंग स्ट्रीटला चाललो आहे. हा दिवसाचा ॲटमॉस्फिअर आहे, काही नाही आहे सध्या इथे. मी झोपडपट्ट्यासारख्या एरियातून चाललं आहे पण असं झोपडपट्टी नाही वाटत. लोक मजा करत आहेत, घर त्यांचं चांगलं ठेवत आहेत. काय पाहिजे कुठल्या बोळातून तर माझं मला माहिती. इथून तिकडं चाल, तिथून इथं चाल, लागलं तर कुठेतरी मेन रोडला वापस.